अधिकारी आहेत, जे आरओ आहेत, त्यांच्यावर अनेक मंत्र्यांकडून दबाव येतो. अनेक मंत्र्यांचे फोन त्यांना जात आहेत गेल्या 2-3 दिवसापासून. का जात आहेत, कशा करता जात आहेत? काल सुद्धा आचारसंहिता लागू आहे, पण उपमुख्यमंत्री जे आहेत ठाण्यातले, त्यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा उभा, त्याच्यामध्ये काही आरोप होते. बर, कशा करता? आचारसंहिता आहे ना. अधिकाऱ्यांनी जर आचारसंहितेचं पालन स्वतः केलं नाही तर त्यांनी उमेदवारांना आणि जनतेला कोणत्या आधारावर ते सांगतात की आचारसंहितेचं पालन करा? हे सगळे आरोप आहेत, त्यांचा फोन रेकॉर्ड तपासला पाहिजे. निवडणूक आयोग त्यांना कोणत्या मंत्र्यांचे कधी फोन गेले, डेप्युटी सीएमचे कधी फोन गेले, आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज बाद केले, उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी आरोच्या माध्यमातून दबाव आणले जातात.